Hello, my lovelies. How are you all? So this was our second day of Goa trip. तर इथे आम्ही रेडी होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो आणि मग ब्रेकफास्टसाठी आम्ही मस्त डोसा, पराठा, ब्रेड बटर जाम हे सगळं खाल्लं. पोटभर खाल्लं आणि मग नंतर निघालो. सो स्टार्टिंग डे विथ द ब्युटिफुल पिक्चर. आणि मग नंतर आम्ही गेलो अगोडा फोर्टला. तर अगोडा फोर्टचा हा एंट्रन्सचाच व्ह्यू आहे, जो अगदी आपलं मन हे लावून टाकतो. सच अ ब्युटिफुल व्ह्यू. अतिशय अतिशय सुंदर असा. आणि इथले बीचेस पण खरंच खूप क्लीन आहे, तर ते बघूनच इतकं सुंदर वाटलं ना. तर हा असा बीचचा व्ह्यू आहे आणि नंतर पुढे फोर्ट आहे. फोर्टवरून उतरून आपण खाली बीचला जाऊ शकतो आहे. बीच फिरून झाल्यावर आम्ही मस्तपैकी लिंबू सरबत घेतलं. लिंबू सरबत पिल्यावर जरा बरं वाटलं, कारण खूपच गरमी होती. नंतर ईशान्वीसाठी आम्ही आईस्क्रीम घेतलं. दिस वॉज अवर फर्स्ट आईस्क्रीम. तिला आम्ही जास्त आईस्क्रीम देत नाही, कारण तिला सर्दी लवकर होते. सो शी वॉज व्हेरी हॅपी. आणि इथे हृदय आणि माझी मस्ती चालू होती. हृदय इज बिकमिंग सो क्यूट, सो क्यूट. आणि मग इथून फिरून झाल्यावर आम्ही जरा इथे क्लिक्स केले. जे हे ब्युटिफुल क्लिक्स मी थोडे ॲज अ मेमरी म्हणून या व्लॉगमध्ये पण टाकले. आणि हे झाल्यावर आम्ही ओल्ड गोवाला जायला निघालेलो. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इतके सुंदर रस्ते वगैरे क्लीन आहेत. खूपच खूपच छान वाईब्स देतं गोवा. जितकं गोवाबद्दल ऐकलं होतं खरंच ते सगळं खरं आहे. नंतर इथे हा रोड होता अलॉंग साईड बॅकवॉटर्स, तर याचा पण खूपच छान व्ह्यू होता. नंतर हे घरांची रचना तुम्ही बघू शकता, किती छान वाटत आहेत. दिस इज ओल्ड गोवा. आणि मग नंतर इथून आम्ही एक ओल्ड चर्च बघायला जाणार होता. तर हे चर्च आहे बॅसिलिका ऑफ बॉम जेसस. आणि ते इट इज फेमस फॉर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. हे सेंट फ्रान्सिस झॅवियर म्हणून आहे. त्यांची बॉडी इथे अजूनही त्यांनी प्रिझर्व केली आहे. नंतर मग रिटर्नला आम्हाला एक गोवन थाली रेस्टॉरंट मिळालं. तर इथे अतिशय सुंदर जेवण होतं. एकदम साध्या पद्धतीने गोवन पद्धतीने जेवण बनवलेलं. आणि इथे मी फॉर द फर्स्ट टाईम शिंपल्याची भाजी खाल्ली. यात एक आमसूलचं सरबत त्यांनी दिलेलं. अजून बरंच काही काही होतं. सगळे फिशचे आयटम्स होते. आणि आम्ही बोंबील फ्राय पण घेतलेलं, विच इज 10/10. फूड वॉज अमेझिंग. आणि हे रेस्टॉरंट किती क्यूट आणि कूल वाईब्स, विंटेज वाईब्स देते, तुम्ही बघू शकताय. आणि मग नंतर आम्ही परत कॅन्डोलिम बीचला आलेलो. इथे ईशान्वी परत पाण्याबरोबर खेळायला लागली. यावेळेस तिने फॉर द फर्स्ट टाईम बीचला इतकं एन्जॉय केलेलं. सो टच वूड फॉर दॅट. मग नंतर इथलं खेळून झाल्यावर आम्ही रूमवर फ्रेश व्हायला गेलेलो. म्हटलं थोडं चेंज वगैरे करूया डिनरला जाण्याआधी. तर इथे प्रशांत आणि हृदय या दोघांची भरपूर मस्ती चालू होती. आणि मग यानंतर आम्ही डिनरला गेलेलो. सो दिस इज आउटर रोड ऑफ कॅन्डोलिम बीच. इथे खूप गर्दी असते आणि 26 जॅनमुळे तर अतिशय प्रचंड गर्दी होती. सो असं वाटलं की माझा डिनर लुक पण कॅप्चर करावं. सो दिस इज बिकॉज ऑफ दॅट. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय.